मला संध्याकाळी 7 वाजता मोबाईल फोन आला, मला फोन आला आणि डायरेक्टली बोलला तो की मी गौरी गेली म्हणून. मी म्हटलं कुठं काय झालं? म्हणे की तिने फाशी घेतली आणि मी इथे मड्यासमोर उभा आहे. डायरेक्ट मला त्याचा फोन आला 7 वाजता. मी म्हटलं खरं सांगा कुठे आहेत काय? नाही म्हणे मी इथंच आहे आणि असं असं झालेलं आहे 7 वाजता. आणि विशेष म्हणजे मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच केलेली आहे. ती तिघांनी केलेली आहे. शीतल गर्जे, अनंत गर्जे आणि अजय गर्जे. आणि आम्ही नसताना पोरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. हा एकटा आणू शकत नाहीये. त्याला सोबत कुणी ना कुणी पाहिजे. त्याच्यामुळे ते तिघांनी सोबत घेऊन आले हॉस्पिटलमध्ये. आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस पोरगी नायरच्या PM पोस्टमॉर्टमच्या रूममध्ये होती. मग हा पळून जायचं कारण नव्हतं ना. यांनी पोरगी पद्दरला सोडली, तिथूनच पळून गेला. सगळे पळून गेले. त्याच्यामुळे ते हत्याच केलेली म्हणूनच पळून गेले ना. कारण दोष नसेल तर लोक घाबरतच नाहीत ना. काय होईल ते होईल, परिस्थितीला तोंड देतो माणूस. पण यांनी मारलं नंतर हॉस्पिटलला आणून नंतर पळून गेला. ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं पोद्दारवाल्यांनी की डेथ झालं की तो गेला पळून. मग पोद्दारवाल्यांनी नंतर नायरला पाठवलं आणि मग तिथं पोस्टमॉर्टम रूममध्ये ठेवलं. आम्ही सकाळी 3-4ला गेलो तर ती नायरच्या PM रूममध्ये होती. मग हत्या केली त्यांनी. आत्महत्या नाहीच, हत्याच आहे. आणि अनंतलाच एकट्याला अटक का? हे दोघं का नाही? हे दोघं फरार कसे काय आहेत? आणि तिचा धीर तर तिच्यासोबत राहत होता. अजय गर्जे हा तिच्यासोबतच राहत होता. मेंटली हॅरेसमेंट होती, दोघांची होती. आणि हॅरेसमेंटमुळेच झालंय ते. आणि ते तिघांनी मारलंय. ते दोघांनाही अटक केलं पाहिजे. आणि बिलकुल कोणत्याही पक्षाचा कोणाचाही दबाव न होता जे यंत्रणा आहे पोलिसांची त्यांनी व्यवस्थित चौकशी केली पाहिजे. आणि मला ना दबून बोलायचं एकदम ध्यान थोडंसं. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर काय पाहिलं होतं नेमकं? PM रूम मध्ये गेला त्यावेळेस काही व्रण वगैरे होते? तिच्या डोक्यावर मारलेलं व्रण होता, डोक्यावर होता. आणि छातीवर इकडे पण असं पूर्ण काळं झालेलं होतं. मी पाहिलं माझ्या लेकराला. तिथं गेल्याच्या नंतर मला गेले होते मध्ये, मी तर पूर्ण डोक्याला मार होता. इथं डोक्याला लागलेलं होतं काहीतरी आणि इकडे पण लागलेलं होतं, छातीला पण मारलेलं लागलेलं होतं. आपण जर पाहिलं तर तुम्ही पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता. आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जी PM रूम मध्ये गेल्यानंतर पाहिलं होतं तर नेमकं त्याच्यावरून काय आढळलं? खरंच ही हँगिंग मारामाऱ्या झालेल्या असणार, विषयच नाही. कारण डोक्याला मार लागण्याचा संबंधच नाहीये. जरी सुसाईड स्वतः प्रयत्न केला तर ठीक आहे ना, तुम्ही गळ्याला लागू शकतं, इथून ते व्रण असतात. पण डायरेक्ट इकडे पोटावर व्रण नसतो. आणि डोक्याला मार लागण्याचा काय संबंध आहे? डोक्याला मार लागलेला होता ना लेकराच्या माझ्या. त्याच्यामुळे नाहीच आहे, हत्याच आहे ती. विशेष नाही. काय मागणी असणार आहे? आणि एकूण जो आक्षेप आहे नेमका कुठल्या गोष्टीवरती तुमचा आक्षेप आहे? आणि राज्य सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, यांना नेमकं म्हणणं काय आहे की या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने कशी चौकशी झाली पाहिजे, कुणाकुणाची चौकशी झाली पाहिजे आणि काय यात कलम वाढवले पाहिजे? SIT तपासणी झाली पाहिजे. SITच्या मार्फत SITनेच खरोखर तिला न्याय भेटणार आहे. कारण हे बाकीचा माझा विश्वासच नाहीये. कारण त्या आनंदचे 2 मोबाईल असताना एकच मोबाईल जप्त केलेला आहे, एक मोबाईल त्याच्याकडे जप्त केलेला नाहीये. आणि पारदर्शकता काहीच नाहीये. काय तुमचं काय 2-3 दिवस झाले ना हे होऊन, सगळं काहीच नाहीये. कोण काय करतंय, कोण काय करत नाही, काहीच नाही. SIT शिवाय कळणारच नाही आपल्याला काय होणार आहे ते. आणि हे तिघं आरोपी इथं. त्याच्यामुळे तिघांनाही शिक्षा व्हायलाच पाहिजे. कारण मी माझी लेकरू शिकवलं, डॉक्टर केलं, एवढं मोठं इतकं सुंदर लेकरू कशातच कमी नसताना ह्या हरामखोरांनी जीवच मारले. आणि त्यांना शिक्षा फाशीच व्हायला पाहिजे, विषयच नाही. SITनेच तपासणी करायची, मला बाकी काहीच म्हणायचं नाही, काहीच.
एक आई म्हणून साहजिक महाराष्ट्राची लेख गेली, त्यामुळे सगळ्यांना तो संताप आहे की आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे. पण तुम्हाला या अगोदर तिने कधी सांगितलं होतं की असं होतंय, हे होतंय, किंवा टॉर्चर केलं जातंय, मारहाण केली जाते? हा, खूप. अनंतने मारलं की सांगायची गौरी की तो मारतो म्हणून. खूप. ही घटना होण्याच्या अगोदर कधी तुमचं फोनवरती बोलणं झालं होतं? काय शेवटचं बोलणं झालं होतं? आणि या सगळ्याची कल्पना कधी नेमकी तुम्हाला मिळाली? मला ज्या दिवशी झालं त्या दिवशी त्यांनी 7 वाजता फोन करून सांगितलं. त्याच्या अगोदर माझं बोलणं नव्हतं झालं, कारण मी अंबेजोगाईला लग्नाला गेले होते दिवसभर. त्याच्यामुळे मला गौरीशी त्या दिवशी बोलण्यातच नाही आलं. आणि आदल्या दिवशी त्याचा फोन, म्हणजे त्याचे मिस कॉल ह्यांना आले होते. आणि तो कधीच असा कॉल करत नव्हता काय चाललंय विचारायला. भांडणं झाले तरच कॉल करायचा. मग ह्यांना मी म्हटलं कॉल करा गौरीशी पप्पा, पटकन कॉल करा, याचा फोन आलाय म्हणजे काहीतरी झालंय. मग त्यांनी रिसिव्ह नाही केला. मग म्हटलं गौरीला फोन करा, ती तर रिसिव्ह कराल. मग त्यांनी तिला बोलले होते. ते म्हणे ठीक आहे, आम्ही जेवण केलंय, आता मिटलंय सगळं. आणि मग त्यांनी दुपारी, मग आम्ही लग्नाला गेलो अंबेजोगाईला, त्याच्यामुळे बोलण्यात आलं नाही. संध्याकाळी 7 वाजता तर मला त्यांनीच फोन करून सांगितलं तुमची पोरगी मेली. आपण जर पाहिलं तर साधारणतः आत्महत्येच्या घटनेमध्ये ज्यावेळेस असं काही दिसतं त्यावेळेस पोलिसांना कल्पना दिली जाते. परंतु आनंदनं असं फोन केल्याचं किंवा पोलिसांनी सांगितलं की ते तिथं होते किंवा नव्हते असं काही नाही. आम्ही गेलो तर आमचं लेकरू PM रूम मध्ये होतं. मग त्याला त्या घरातून आणलं कसं, तिथं हॉस्पिटलला नेलं कसं, असं आई वडिलांच्या परवानगीशिवाय नाही ना तिथलं काढायला पाहिजे. स्पॉट पंचनामाने द्यावा त्यांनी, ज्यांनी केलं त्यांनी उघड मीडियासमोर जाहीर करावं. स्पॉट पंचनामा तिला उतरताना, तिला घेताना, तिला नेताना, तिला मारताना, हॉस्पिटलमध्ये नेताना. एकटं लेकरू एकाला जाऊ शकत नाही. 70 किलोचं लेकरू एकटा अनंत घेऊन जाऊ शकत नाही, हे त्याला पण विचारा तिथं. आणि जे की आहे की हे असं, याचं जे अफेअर आहे आणि हे असं जे माहिती ना, माझं लेकरू कशातच कमी नव्हतं. त्याच्यामुळे मी आनंदच्या अफेअर आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना मी माझं लेकरू डबल लग्नात दिलंच नसतं. त्याच्यामुळे जे हे बोलतात ना, पुरावे आणून दाखवा म्हणावं बोलणाऱ्यांनी, की लग्नाच्या अगोदर गौरीच्या आई वडिलांना हे माहीत होतं की आनंदचं किरण अनंत गर्जेसोबत लग्न झालेलं असताना गौरीच्या आई वडिलांनी गौरीला दिलं. हे पुरावा आणायचा, मीडियासमोर बोलायचं. वायफट बडबड करायची नाही. वकील जरी असला आनंदचा, त्यांनी पण करायची नाही वायफट. त्याला पण लेकबाळ असन, तुझी लेक जावा, तुझा जावाई मारून टाकील ना, त्यावेळेस तू हे बोलायचं. माझी लेक नाही तशी. माझी लेकरला त्यांनी मारलं, त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीने मारलं, त्याच्या भावानी मारलं, त्यांनी मारलं, तिघांनी मिळून मारलं. माझी लेक त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली. एकटा माणूस कसा उचलू शकतो? 31व्या मजल्यात शिड्यात का कसा गेला? आतून दरवाजा लावलेला होता ना, मग गेला कसा? कोणती खिडकी तिथं जाऊन स्पॉट पंचनामाला सांगा म्हणा, कोणत्या शिडीतून खिडकीत घुसला, खिडकीतून गौरीला काढलं बाहेर? असं कसं? मेली होती ना पोरगी, तू हात कसं काय लावलास? जर तू म्हणतोस, माझ्या तर हिशोबाने तू 100 नाही 101% तूच मारलीस. आणि तू तुझ्या बहिणीने तुझ्या भावानेच मारली. सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार? हो, सीसीटीव्ही फुटेजची आम्ही सकाळीच ते हे केलंय भोसले सरांना. सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत आम्हाला. सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 12 PM रात्रीपर्यंत आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस मध्यस्थी करणारे कोण होते आणि नेमकी फसवणूक नेमकी झाली कशी? सगळी तुमची फसवणूक मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल गर्जे. शीतल गर्जेनेच फसवलं, कारण तिने काहीच कल्पना दिली नाही. मग याच्याच भावानी सांगितलं माझ्या लेकीला, बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा, वहिनी माझ्या भावाचं असं असं होतं. मग माझ्या बहिणीनी समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला. त्यांनी सांगितलं तिला, आम्हाला काय माहिती. आणि त्याच्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान शिफ्टिंगमध्ये ती फाईल सापडली माझ्या लेकीला, तेव्हा कळालं किरण अनंत गर्जे कोण आहे. आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती. आम्ही काही मूर्ख आहेत काय? आमच्या लेकराचा अशा काय हे होता? कोण जहागीरदार होता का हा याला मी पोरगी द्यायला? हे सगळं होतं या संदर्भात अगोदर गौरीनं काय सांगितलं होतं की तो असा असा त्रास देतो? मग जवळपास 1-2 महिनेच तो ठीक राहिला. 1-2 महिन्यापासून असंच होतं, मारणं हाणणं. स्वतःला मारलं त्याच्यापेक्षा जास्त गौरीला मारायचं. किती वेळेस होतं गौरी इथं गौरी काय झालं रे बाळा? मम्मी प्यान लागला म्हणली हे काढताना. नंतर मला म्हणते मम्मी आनंद ते मारलं ग. तेव्हा माझ्या लेकराच्या तोंडात लई नालायक माणूस आहे. त्याने गौरीला लय मारलं, खूप मारलं. माझं लेकरू सांगायचं 2-4 दिवसाला कॉल झाला की मम्मी असं झालं का, मम्मी तसं झालं का.
सगळी घटना झाल्यानंतर पंकजाताईचा तुम्हाला फोन आला का? नाही. आणि या सगळ्या संदर्भात तक्रार तुम्ही कुणाकडे केली होती का, किंवा त्याच्या आई वडिलांकडे किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाकडे किंवा इतर कोण जे संपर्कात होते? मी कोणाला सांगितलं होतं, कारण गौरी म्हणायची मम्मी सांगू नको, अनंतला खूप राग येतो, अनंतला हे आवडत नाही, अनंतच्या कंप्लेंट केलेला कोणालाही आवडत नाही. गौरीला आता दसरा मेळाव्याच्या दिवशी हे कळलं याचं किरणचं, पण गौरीला अगोदर जरी यांचे मारामाऱ्या झाल्या किंवा मारणं झालं भांडणं झालं तरी ती गौरी कधी कोणाला सांगू दिलं नाही. मी नाही सांगितलं, कारण गौरी सांगूच देत नव्हती, म्हणायची अनंतला आवडत नाही ते सांगितलेलं. पण ती एवढी स्ट्रॉंग होती, हो. एवढं सगळं स्ट्रगल केलं, तिथपर्यंत गेली, एका डॉक्टर करिअर करेपर्यंत एवढा सगळा स्ट्रगलचा पिरियड असतो, एवढं सगळं सहन करून ते असं करेल असं वाटतं? बिलकुल नाही, बिलकुल पण नाही. 10 महिन्यात मी माझ्या लेकराच्या तोंडातनं सुसाईड आणि मरण हे शब्दच ऐकले नव्हते. किती भांडणं झाले तरी, किती मारलं ना अनंतनी, तरीही गौरी कधी अशी बोलली नाही. मी त्याच्यामुळंच मी बोलते की ही गौरी एक करू शकत नाही. हा, ती जर मला बोलली असती का, मान्य होतं की तिच्या मनात होतं, पण ती कधीच बोलली नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करायची ती? हो, मला पण, तिच्या भावाला पण सांगायची. तिच्या भावाला सांगितलं तिने ते हे भेटलेल्या फाईल भेटलेल्या. आता काय मागणी असणार आहे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना, आणि जे आरोपी आहेत त्यांना कशी कठोर शिक्षा पाहिजे, नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे कुटुंबाची? माझं तर लेकरू गेलं, माझ्या लेकराला न्याय भेटला पाहिजे, कारण आता ह्या SIT शिवाय न्यायच भेटू शकत नाही. बाकीचे हे किती चौकशी करतात. आज 2 दिवसात त्यांनी काय दाखवलं, चौकशीमध्ये काय आलंय समोर? काहीच नाही आलं, काहीच नाही. तुम्ही ओपन लोकांना दाखवा, चौकशी करताना ओपन दाखवा की हे मोबाईलमध्ये हे सापडलं, याच्या मोबाईलमध्ये हे, हिच्या मोबाईलमध्ये हे, आणि असा तपास चाललाय. माझा विश्वासच नाही या तपासावर. SIT शिवाय तपासच होऊ शकत नाही. तपासावर दबाव येतो असं वाटतं? हा, विषयच नाही. तपासावर दबाव येतोय म्हणून तर असे पटकन बाहेर रिझल्ट येणार ना, की मला आम्हाला तरी माहित पाहिजे ना काय तिथे चाललंय मुंबईमध्ये, ते आम्हाला तर पाहिजे ना. म्हणजे आज 3 दिवस होऊन तुमचे 2 आरोपी बाहेर येतं, कोणता तपास चाललाय तुमचा? जेवढे आम्ही तिथं नोंदले त्या दिवशी रात्री 1-2 वाजता जे नावं दिले तेवढ्याला तर अटक करा बाबा. त्यातले तुम्ही 2 सोडता. तू वकील, तू कसं सांगू शकतो त्यांचा दोष नाही? तू कसा सांगू शकतो? म्हणजे जो माणूस खून करतोय, मारतोय, तो माणूस 7 वाजता मला फोन केला, आम्ही गेलो त्यावेळेस पोरीपाशी कोणीच नव्हतं. रात्री 1 वाजता तो म्हणतोय मला नाही माहिती, मी पोलिसाकडे गेलो. मग 4-5 तासात त्या माणसाने केलं काय केलं त्यांनी 4-5 तासात? असं नसतं, हे चुकीचं आहे. तपास पण बरोबर होत नाहीये. मला तिघांनाही सोबतच सजा झाली पाहिजे, तिघांनाही. आणि तिघांनाही फाशी नाही, फाशीपेक्षा 72 लोकांच्या हातात देऊन लोकांनी मारलं पाहिजे, तर दुसऱ्याच्या पुरी अशा मरणार नाहीत. 27 वर्षाची लेकरू सांभाळायचं, तिला आई वडिलांनी लहानाचं मोठं करायचं, आणि ह्या हरामखोरांनी लेकराला जीवच मारायचं आणि मारून परत मोकळं व्हायचं, म्हणायचं आमचा दोष नाही. हे असं नसतंय. आणि इथं नाही भेटला तो वरचा बरोबर न्याय देतो. वाट बघ म्हणा आनंद गर्जे आणि शीतल गर्जेला. त्यांना लग्न एवढं थाटामाटात केलेलं होतं, स्वप्न सगळी पाहिलेली होती, पण आज ती सगळी पूर्ण कोमेजून गेलेली. याच्या पाठीमागं जो कोणी दोषी असेल त्याला कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना काय मागणी? SIT शिवाय काय होणार आहे? काय होणार आहे SIT शिवाय? मुख्य आरोपी म्हणजे आता शीतलनीच लग्न जमवलं ना. सगळ्या कामाला शीतलच होती. शीतल बाहेर फिरते. अजय 10 महिने माझ्या मुलीसोबत राहत होता, अजय बाहेर फिरतोय. आनंदनी तर केलेलंच आहे, आनंदनी सगळं इतिहास घडवलाय. आनंदचा तर विषयच नाही येते, त्याला काय म्हणणार आपण? हे दोघं तर बाहेरच आहेत ना. कोणता तपास चांगला आहे? अरे आम्ही नावं दिलेत ना तिथं, तुम्ही तेवढ्याच लोकांना घ्या. नाही, मला SITचाच तपास पाहिजे, मला बाकी काहीच नाही पाहिजे. ओके, ठीक आहे.